नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे वर्तमानमधील कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती बनलेले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी 47व्या क्रमांकाचे राष्ट्रपती या ठिकाणी बनलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे. ठीक आहे, या ठिकाणी याच्या अगोदर कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती होते डोनाल्ड ट्रम्प? तर 45व्या क्रमांकाचे. तर दोन वेळेस या ठिकाणी राष्ट्रपती बनलेले आहेत अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, 45व्या क्रमांकाचे आणि 47व्या क्रमांकाचे. 46व्या क्रमांकाचे कोण होते? तर जो बिडेन. ठीक आहे, हे जे काही डोनाल्ड ट्रम्प आहेत ते कोणत्या पक्षाला या ठिकाणी संबंधित आहेत? तर रिपब्लिकन पक्ष. बरोबर. उपाध्यक्ष कोण आहेत अमेरिकेचे? JD व्हान्स. सरन्यायाधीश कोण आहेत? जॉन रॉबर्ट्स. आणि जे काही शपथविधी झाला तेव्हा त्याच्यामध्ये भारताच्या साईडने कोण गेलं होतं? तर भारताच्या साईडने परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी शपथविधीसाठी या ठिकाणी हजर झालेले होते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिला सर्जिकल रोबोट SSI मंत्र बसवण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिला सर्जिकल रोबोट SSI मंत्र या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मार्क करून ठेवा. गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उबरसी सिन्हा असं त्यांचं नाव आहे. उबरसी सिन्हा यांना या ठिकाणी गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज 2025 ने सन्मानित करण्यात आलं आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. केम्ब्रिज UK येथील बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार देण्यात आला. रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये लाईट अँड मॅटर फिजिक्स थीममधील या प्राध्यापक आहेत आणि यांना कोणत्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला? तर क्वांटम कम्युनिकेशन, कम्प्युटिंग आणि ऑप्टिक्समधील त्यांच्या ग्राउंड ब्रेकिंग योगदानासाठी त्यांना या गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज 2025 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक सी, उबरसी सिन्हा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच बाकीचे जे काही नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. स्लाइड महत्त्वाची आहे, फक्त बघत बसू नका. वही आणि पेन घेऊन लगेच बसा. लिहून घ्या. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 देण्यात आला सुधीर रसाळ यांना. हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला गगन गिल यांना. श्री चंद्रशेखरन सरस्वती पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं S जयशंकर यांना. कलाम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नीरजा चौधरी यांना. कृषक उत्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर फिरोज हुसेन यांना. किसान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं प्रीतम सिंग यांना. पहिला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने यांना. पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार सई परांजपे यांना. कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार 2023 प्रतिभा सप्तथी यांना. आणि गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज 2025 उबरसी सिन्हा यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. CRPFचे नवीन महासंचालक, नवीन डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, GP सिंह असं तुम्हाला ऑप्शनमध्ये नाव दिसेल किंवा ज्ञानेंद्र प्रताप सिंह असं नाव दिसेल. बरोबर, कन्फ्युजन होऊ देऊ नका. ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे या ठिकाणी CRPFचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. CRPF फुल फॉर्म काय? सेंट्रल
इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. माफ करा, या ठिकाणी हे CISF चा फुल फॉर्म आहे. CRPF चा फुल फॉर्म काय आहे लिहून घ्या, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. बरोबर, माझं थोडंसं कन्फ्युजन झालं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. CRPF चं या ठिकाणी बोधवाक्य आहे सेवा आणि निष्ठा. स्थापना झाली 27 जुलै 1939 ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर. आता या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्वाच्या दलाच्या बदलण्यात आलेल्या महासंचालकाबद्दल. तर या ठिकाणी जे काही महत्वाचे 7 सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत त्यांचे जे काही या ठिकाणी महासंचालक आहेत त्याच्यावरती एकदा आपण चर्चा करूया. लिहून घ्या AR म्हणजे काय, आसाम रायफलचे या ठिकाणी महासंचालक आहेत जनरल विकास लखेरा असं त्यांचं नाव आहे. 2 नंबर CRPF म्हणजेच काय, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, याचे महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंह. त्यानंतर BSF म्हणजे काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, याचे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी. त्यानंतर SSB म्हणजे काय, तर या ठिकाणी सशस्त्र सीमा बल, याचे महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद. त्यानंतर ITBP इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, याचे महासंचालक आहेत राहुल रसोगोत्रा. त्यानंतर NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड, याचे महासंचालक आहेत B श्रीनिवासन. आणि CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, याचे महासंचालक आहेत राजविंदर सिंग भाटी. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, डायरेक्ट एक्झामला विचारल्या जात असतात. पाहूया पुढचा प्रश्न. ला पेरोस या व्यायामामध्ये कोणत्या भारतीय जहाजाने भाग घेतलेला आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A INS मुंबई, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर INS मुंबई या भारतीय जहाजाने ला पेरोस या एक्सरसाइजमध्ये व्यायामामध्ये या ठिकाणी पार्टिसिपेशन केलेलं आहे. ठीक आहे, या व्यायामाची कितवी आवृत्ती आहे, तर 4थ्या क्रमांकाची. दुसरा पॉइंट, ला पेरोस सरावाच्या 2025 आवृत्तीचे नेतृत्व इतर 8 देशांसह फ्रान्स करत आहे. हे 8 देश कोणकोणते आहेत, तर भारत, अमेरिका, कॅनडा, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, UK आणि सिंगापूर. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, आशिया पॅसिफिक प्रदेश आणि हिंदी महासागरातील सागरी सुरक्षा सुधारणे हे या सरावाच्या मागचं मेन पर्पज आहे, उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक A INS मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एक महोत्सव आहे राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024-25 कोठे आयोजित केला जातो. तर पर्याय क्रमांक D नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024-25 आयोजित केला जातो. 2 पॉइंट लिहून घ्या, नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सने हा महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवामध्ये हवामान बदल, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वैद्यकीय प्रगती यासह विविध विषयांचा समावेश होता. पर्याय क्रमांक D नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच बाकीचे जे काही आयोजित केलेले वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत जे काही मेन या ठिकाणी फेस्टिवल्स आहेत, प्रमुख सण आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, मेमँग सण हा साजरा करण्यात आला मेघालयमध्ये. 10वा आंतरराष्ट्रीय वनमेळा मध्य प्रदेशमध्ये. नागुसाबा गोरांग महोत्सव बाली इंडोनेशियामध्ये. बेहदीन खल महोत्सव मेघालयमध्ये. बोरा महोत्सव हिमाचल प्रदेशमध्ये. गान नगाई उत्सव मणिपूरमध्ये. मकर विल्लुकू महोत्सव केरळमध्ये. आणि नुकतीच मकर संक्रांत साजरी करण्यात आली आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 100% विचारला जाणार. महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक C दिनेश वाघमारे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राचं जे काही या ठिकाणी निवडणूक आयोग आहे, माफ करा, महाराष्ट्र राज्याचे जे काही नवीन निवडणूक आयुक्त आहेत ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश वाघमारे असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत V नारायणन असं त्यांचं नाव आहे. नवीन महसूल सचिव बनलेत तुहिन कांता पांडे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे. BCCIचे लोकपाल बनलेत अरुण मिश्रा. UIDAIचे नवीन CEO बनलेत भुवनेश कुमार. RBIचे 26वे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा. BCCIचे नवीन सचिव बनलेत देवजीत सैकिया. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनलेत राम शिंदे. आणि महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, इंडिया ओपन जे बॅडमिंटन खेळातलं आहे या ठिकाणी 2025 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे. तर पर्याय क्रमांक B व्हिक्टर एक्सेल्सन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, व्हिक्टर एक्सेल्सन असं त्यांचं नाव आहे. इंडिया ओपन बॅडमिंटन 2025 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे.
याच कॅटेगरीमध्ये महिलांचं जे काही एकेरीचं विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं, तर दक्षिण कोरियाच्या अन से यंग यांनी या ठिकाणी महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं. ही जी काही स्पर्धा झाली होती ती कुठे झाली होती, तर केडी जाधव इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ही जी काही चॅम्पियनशिप आहे ती. ठीक आहे. प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 50व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीचं सुवर्ण पदक जिंकलं हरियाणाने. पहिला महिला खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकला भारताने. तसेच पहिला पुरुषांचा खो खो वर्ल्ड कप देखील या ठिकाणी 2025चं चषक जिंकलं भारताने. 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली कार्तिक वेंकटरमण यांनी. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकली बांगलादेशने. दुरंत कप 2024 जिंकलं नॉर्थ ईस्ट युनायटेडने. 10व्या महिला ज्युनियर आशिया कप 2024चं विजेतेपद भारताने जिंकलं. 2024 ACC अंडर 19 आशिया कप बांगलादेशने जिंकलं. आणि इंडिया ओपन बॅडमिंटन 2025 पुरुष एकेरीचं विजेतेपद विक्टर एक्सेलसेन यांनी जिंकलं. आणि महिला एकेरीचं विजेतेपद अन से यंग ज्या की दक्षिण कोरियाच्या आहेत त्यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. थोडंसं फास्ट होत असेल, व्हिडिओ तुम्ही स्लो करून पाहू शकता. ठीक आहे. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्थेची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे, तर सिओर नावाचे एक ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये. त्या ठिकाणी राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्थेचं या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. एक पॉइंट लिहून घ्या. मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या 25 एकर जागेवरती उभारली जात आहे. पुढचा प्रश्न. 2025 मध्ये स्पेसएक्सच्या फाल्कन 9 ने कोणत्या चंद्र लँडरने चंद्रावर यशस्वीरित्या पेलोड वितरित केलेले आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण कोण, तर पर्याय क्रमांक ए ब्ल्यू घोस्ट मिशन 1 आणि पर्याय क्रमांक बी रेझिलियन्स. बरोबर. आता या दोन्ही जे काही मिशन आहेत त्यांचे दोन्हीचे या ठिकाणी उद्दिष्ट काय आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या. ब्ल्यू घोस्ट मिशन 1चं उद्दिष्ट काय आहे, तर नासाच्या कमर्शियल लुनर पेलोड सेवा उपक्रमाचा भाग म्हणून चंद्राच्या पृष्ठभागावर 10 विज्ञान आणि तंत्रज्ञान उपकरणे वितरित करणे. आणि रेझिलियन्सचं उद्दिष्ट काय आहे, तर चंद्राच्या पृष्ठभागावर व्यावसायिक आणि सांस्कृतिक पेलोड वितरित करणे. दोघांचे उद्दिष्ट वेगवेगळे आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या संस्थेने नुकतेच वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक रिपोर्ट 2025 जारी केलेला आहे, तर पर्याय क्रमांक सी ILO म्हणजेच काय, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या हस्ते म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या हस्ते वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक रिपोर्ट 2025 जारी केला आहे. हा अहवाल भूराजकीय तणाव, हवामान बदल, खर्च आणि न सोडवलेल्या कर्जाच्या समस्यांमुळे चालू असलेल्या जागतिक श्रम बाजारातील संघर्षावरती प्रकाश टाकतो. हे जे काही आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे याची स्थापना 1919 ला झाली आणि मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न. भारतामध्ये असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नॉन ध्रुवीय ग्लेशियर कोणता आहे, तर पर्याय क्रमांक बी सियाचिन ग्लेशियर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सियाचिन ग्लेशियर हा भारतामध्ये असलेल्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नॉन ध्रुवीय ग्लेशियर आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. रिलायन्स जिओने भारतीय सैन्याच्या भागीदारीमध्ये सियाचिन ग्लेशियरवरती 4G आणि 5G सेवा तैनात केल्या आहेत. या दुर्गम प्रदेशामध्ये तैनात असलेल्या सैनिकांना हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. आणि हे जे काही सियाचिन ग्लेशियर आहे याची हाईट किती आहे, तर 5400 मीटर. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या. सियाचिन ग्लेशियर हे भारतातील लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये हिमालयातील पूर्व काराकोरम रेंजमध्ये स्थित आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न. इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच MD आणि CEO. MD म्हणजे काय, मॅनेजिंग डायरेक्टर. CEO म्हणजे काय, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारलेला आहे, तर पर्याय क्रमांक ए विनोद कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही इंडियन बँक आहे याची स्थापना 15 ऑगस्ट 1907 ला झाली आणि मुख्यालय चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी आहे. इंडियन बँकेचे MD आणि CEO बदललेले आहेत. तसेच PNB बँकेचे देखील बदललेले आहेत. पंजाब नॅशनल बँक कोण आहेत, अशोक चंद्र. सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. AI धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते राज्य ठरलेले आहे, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र,
तमिळनाडू की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस देखील आहे, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. 2025 मध्ये आपण 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो 26 जानेवारीला आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर.